गोकुळ दूध संघावरती 6 महिने प्रशासक ठेवून गोकुळ दूध संघाची निवडणूक पुढे 6 महिने ढकलण्याची रणनीती आखण्यात आली होती। वारंवार सत्ताधाऱ्यांवरती निवेदन, चौकशी आणि न्यायालयीन याचिका दाखल करून दबाव टाकण्याचा विरोधकांचा डाव यशस्वी झाला। गोकुळ महायुती म्हणून लढत असताना सुरुवातीला भाजपला कमी जागा देण्याची तयारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दाखवली होती। मात्र त्यानंतर जे राजकारण झालं त्यानं गोकुळ दूध संघाचे राजकारण ढवळून निघाले। जेरीस आणलेल्या सत्ताधाऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेत निवडणुकीचा मार्ग मोकळा करण्यासाठी तडजोडी केल्याची माहिती समोर येत आहे। काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत सर्व काही ठरलं असून भाजपच गोकुळ दूध संघामध्ये मोठा भाऊ ठरणार अशी खात्रीलायक माहिती आता समोर येते आणि त्यामुळे कुठेतरी हसन मुश्रीफ यांनी बाजी मारल्याची चर्चा आता गोकुळच्या राजकारणामध्ये सुरू झाली। एकंदरीतच नेमकं काय घडलं पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काही दिवसांपूर्वी गोकुळ दूध संघाची निवडणूक समीप आल्याची भविष्यवाणी केली होती। त्यानंतर त्यांनी शेंडा पार्क येथे गोकुळमधील काही संचालकांची भेट घेत मुख्यमंत्र्यांच्या भेटीमध्ये काय चर्चा झाली याचा वृत्तांत सांगितल्याची माहिती समोर येते। मुंबईत महायुतीच्या समन्वय समितीची बैठक काही दिवसांपूर्वी पार पडली होती। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि मंत्री हसन मुश्रीफ, उदय सामंत यांची उपस्थिती होती। बैठकीदरम्यान गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली। या निवडणुकीला महायुती म्हणूनच सामोरं जाण्याचा निर्णय घेण्यात आला। जागा वाटपाच्या चर्चेत सुरुवातीला भाजपला कमी जागा देण्याची तयारी केलेल्या मंत्री हसन मुश्रीफ आणि शिवसेनेच्या नेत्यांनी गोकुळमध्ये भाजपला सर्वाधिक जागा देण्याचं मान्य केल्याची माहिती समोर येते। शिवाय शासनयुक्त संचालकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीला सन्मान देण्याचं ठरलं असल्याचंही समोर आलंय। शिवाय महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जात असताना ज्या याचिका चौकशी प्रशासकाच्या माध्यमातून लावण्यात आल्या आहेत त्या थांबवण्याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सोमवारी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला। मुंबईत झालेल्या चर्चेमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोल्हापुरातील महायुतीचे स्थानिक नेत्यांची बैठक घेऊन समज गैरसमज दूर करण्याचा सल्ला दिला। शिवाय जागा वाटप संदर्भात प्राथमिक चर्चा करण्याचं सांगण्यात आलेलं आहे। 25 पैकी सर्वाधिक जागा भाजपला देण्याचा निर्णय घेण्याचं सांगण्यात येत आहे। त्यावरती कोल्हापुरात येत्या शनिवारी किंवा रविवारी महायुतीच्या नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे। या बैठकीत जागा वाटपाचं प्राथमिक चर्चा केली जाणार आहे। भाजप 14 जागांसाठी आग्रही आहे, मात्र यावरती काय निर्णय होणार यावरती पुढील घडामोडी अवलंबून आहेत। मुख्य निवडणूक कार्यक्रम, अंतिम जागा वाटप आणि चेअरमन जागा वाटपाचं रोटेशन याबाबत जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पुन्हा मुंबईमध्ये बैठक होण्याची शक्यता आता वर्तवली जाते। पण आता यात काही अडचणी देखील उद्भवू शकतात। निवडणूक प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा असलेला मतदार यादी कार्यक्रम जाहीर झालेला आहे। महायुतीच्या घटक पक्षांचं एकमत झालं असलं तरी येणाऱ्या ठरावावरती न्यायालयीन हरकती घेण्याची शक्यता नाकारता येत नाही। उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं अवसायनातील संस्थांचा निर्णय झाल्याशिवाय निवडणूक प्रक्रिया सुरू न करण्याचा निर्देश दिले आहे। मात्र आदेशाचा संदर्भ घेऊन मतदार यादी कार्यक्रमात अडथळे येऊ शकतात। त्या संदर्भात महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। पण कोल्हापुरात मंत्री मुश्रीफ आणि आमदार पाटील यांची दोस्ती सर्वश्रुत आहे। गोकुळमध्ये सत्तांतर करण्यासाठी आमदार पाटील यांनी पुढाकार घेतला होता आणि मुश्रीफ यांच्यासह इतर नेत्यांनी त्यांना चांगलंच बळ दिलं होतं। यातून गोकुळमध्ये सत्तांतर झालं होतं। यानंतर राज्यातील बदललेल्या राजकारणामुळे जिल्ह्याचे राजकारण बदललं। पण अलीकडे मुश्रीफांनी घेतलेल्या निर्णयामुळे आमदार पाटील यांनी सुद्धा उघड एकला चलोरेची भूमिका घ्यावी लागणार आहे। आता उघड विरोध होणार की अंतर्गत मैत्रीला जागावे लागणार याची चर्चा जिल्ह्यातील राजकारणामध्ये सुरू आहे। पण गेल्या अनेक दिवसांपासून गोकुळ दूध संघाच्या राजकारणाला उकळी फुटली आहे। अशातच आरोप प्रत्यारोपांनी गोकुळचा आखाडा तापला असताना गोकुळचे ठराव गोळा करण्याची तारीख जाहीर झाली। अचानक झालेल्या आदेशामुळे कुठेतरी डाळ शिजली आहे याचा अंदाज सर्वांना आला। मात्र भाजपचे आमदार शिवाजी पाटील आणि गर्जना संघाचे प्रकाश बेलवाडे यांच्या पाठीमागे राज्यातून वरिष्ठ शक्तीचा हात नक्की होता हे दिसून येतं। कारण शिवाजी पाटील आणि बेलवाडे यांचा गोकुळची निवडणूक लांबवण्याचा प्रयत्न होता, जो हाणून पाडण्यात मुश्रीफांना कुठेतरी यश आलं अशी चर्चा आता सुरू झाली आहे। पण प्रत्यक्ष ठराव प्रक्रियेचा तारखा जाहीर झाल्या असल्या तरी 1200 संस्थांची सुनावणी पूर्ण करून त्याचा निर्णय होणं बाकी आहे। तोपर्यंत पुन्हा या संस्थांच्या मुद्द्यावरूनच न्यायालयीन लढा सुरू होणार नाही आणि ठरलेल्या कालावधीमध्ये निवडणूक होईल यासाठी मंत्री मुश्रीफ यांच्या पुढे ही कसोटी लागणार आहे। प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्यानंतरच त्यांच्याकडून पुढील राजकीय पत्ते खुले केले जातील। त्यामुळे आता गोकुळच्या राजकारणामध्ये पुढे काय घडतंय हे पाहावं लागेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।